यावर्षी थोडंसं उलटच झालं. काय झालं ते पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच. सकाळची रेग्युलर कामं खूप फास्ट आवरली, कारण एक्स्ट्राची खूप जास्त कामं डोळ्यासमोर दिसत होती. बाप्पा येत आहे त्यामुळे घरातलं सगळं क्लिनिंग करायचं होतं. सुरुवात किचन पासून केली. सगळे घरातली भांडी वगैरे सकाळीच वॉश करून ठेवले होते. आता ट्रॉली पुसून घेतल्या आणि त्यानंतर बेडरूम आवरायला घेतला. सगळं जाळं डस्टिंग वगैरे करून घेतलं आणि बऱ्यापैकी कबर्ड वगैरे कालच आवरून ठेवले होते, त्यामुळे बेडरूम मध्ये जास्त काम नव्हतं. पण जे काही होतं तेवढं काम करेपर्यंत किचन मध्ये परत जसे ते पसारा झालेला होता. एक रूम आवरायला घेतला की दुसऱ्या रूम मध्ये काही ना काही सामान वाढतंच. आमच्या यावेळेच्या डेकोरेशनची सुरुवात तर डायरेक्टली भंगारवाल्याच्या दुकानातनं कार्डबोर्ड आणण्यापासून होती. त्यामुळे शनिवार रविवार सगळं डेकोरेशन करून घेतलं आणि जनरली क्लिनिंग घराचं अगोदर करतात आणि मग डेकोरेशन. पण यावेळी आमचं उलट झालं, डेकोरेशन अगोदर आणि नंतर घराचं क्लिनिंग. पण ऑप्शन काही नव्हता. डेकोरेशन म्हटलं की हेल्प करायला कोणीतरी पाहिजे, त्यामुळे सॅटर्डे संडेच आम्ही डेकोरेशन करून घेतलं. आणि जेव्हा डेकोरेशनचा डी सुद्धा स्टार्ट झाला नव्हता ना, तेव्हा ही घराची हालत होती. एवढा पसारा अगोदरच झालेला होता. हे सगळं आवरताच मला अर्धा दिवस लागून गेला. आणि हे कलरिंग करताना सुद्धा कलर रिद्वीकडनं इकडे तिकडे फरशीवर सांडला. तो क्लिनिंग करण्यासाठी 2 तास लागले, ते वेगळेच. पण फायनली आता आमचं घर बाप्पाच्या आगमनासाठी रेडी झालंय आणि आम्ही सुद्धा. असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा.